मसाला पाहतोय आपण या व्हिडिओमध्ये वर्षभर साठवून ठेवण्यासाठी हा मसाला केला जातो। या मसाल्याने छान भाजीची चव वाढते। इथे मी धने घेतलेले आहेत आणि हे देशी धने आहेत। हे इथे मी 250 ग्रॅम घेतलेले आहेत, स्वच्छ करून घेतलेले आहे आणि उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत। याच्यामध्ये ज्या काड्या दिसतात आहे या सांबाराच्याच काड्या, त्याच्यामुळे मी या काढलेल्या नाही आहे। त्याच्यानंतर दगडफूल इथे घेतलेला आहे मी 100 ग्रॅम, हे पण स्वच्छ करून घेतलं आणि उन्हामध्ये वाळवून घेतलेलं आहे। नंतर तमालपत्र इथे घेतलेलं आहे, हेही 100 ग्रॅम घेतलेलं आहे, ते पण उन्हामध्ये वाळवून घेतलेलं आहे। इथे हळकंड घेतलेले आहेत मी असे, आणि हे हळकंड मी इथे 7 ते 8 हळकंड घेतलेले आहे। नंतर सुंठ घेतलेली आहे इथे 5 ग्रॅम। नंतर इथे कांदा कट करून वाळवून घेतलेला आहे, हा 100 ग्रॅम आहे। नंतर सुकी लाल मिरची घेतलेली आहे, इथे 100 ग्रॅम घेतलेली आहे। नंतर इथे चक्री फूल घेतलेलं आहे मी, हे पण इथे 10 ग्रॅम घेतलेलं आहे। इथे लहान विलायची घेतलेली आहे मी, ही घेतली आहे 5 ग्रॅम। 2 जायफळ घेतलेले आहे मसाल्यामध्ये घालण्यासाठी। नंतर इथे खोबरं घेतलेलं आहे मी 250 ग्रॅम, आणि इथे 10 ग्रॅम घेतलेली आहे दालचिनी, 10 ग्रॅम इथे जावित्री घेतलेली आहे, 3 चमचे इथे हिंग घेतलेला आहे। नंतर जिरं घेतलेलं आहे 2 चमचे। नंतर 50 ग्रॅम इथे तीळ घेतलेले आहेत पांढरे। मोठी वेलची घेतलेली आहे इथे मी 10 ग्रॅम। 10 ग्रॅम नागकेशर घेतलेला आहे। नंतर 5 ग्रॅम इथे लवंग घेतलेली आहे आणि 5 ग्रॅम मिरे घेतलेले आहेत। नंतर शहाजिरं घेतलेलं आहे 10 ग्रॅम, आणि 10 ग्रॅम इथे खसखस घेतलेली आहे। मसाला भाजण्यासाठी मी इथे सगळ्यात पहिल्यांदा धने भाजत आहे। धने भाजण्यासाठी जाडी कढई घेतलेली आहे मी, आणि भाजताना तेल टाकायचं नाही, कोरडेच धने भाजायचे आहेत। खमंग सुगंध येईपर्यंत धने भाजून घ्यायचे आहे। इथे 5 ते 7 मिनिटं मी धने छान खमंग भाजून घेतलेले आहेत, आणि अशा पद्धतीने रंग बदललेला आहे धान्यांचा आणि छान सुगंध पण येत आहे। आता मी धाने काढून घेते परातीमध्ये। आता इथे दगडफूल घालून घेत आहे मी कढईमध्ये। सगळे मसाले आपल्याला इथे गॅसची फ्लेम अगदी बारीक करायची आहे आणि भाजून घ्यायचे आहे। छान भाजले जातात, त्याच्यामुळे आपला वर्षभर मसाला चांगला टिकतो। इथे दगडफूल माझं भाजून झालेलं आहे, ते पण काढून घेते। इथे कढईमध्ये मी खोबरं घालून घेत आहे, खोबरं बारीक करून घेतलेलं आहे। आता छान तांबूस रंगावरती खोबरं पण भाजून घ्यायचं आहे। खोबरं इथे माझं भाजून झालेलं आहे आणि आता काढून घेते। इथे आता जावित्री तेलामध्ये भाजून घ्यायची आहे। तेल टाकून घेतलेलं आहे मी त्याच्यासाठी। जावित्री माझी भाजून झालेली आहे, तेलामध्ये काढून घेत आहे मी। तेलामध्ये मी इथे कांदा घालायचा आहे, कांदा पण तळून घ्यायचा आहे। कांदा इथे छान कुरकुरीत तळून झालेला आहे, आता काढून घेते मी। इथे आता कढईमध्ये दालचिनी घालून घेतलेली आहे, ती पण तेलामध्ये छान खमंग अशी भाजून घ्यायची आहे।
सोबतच लवंग आणि मिरे पण मी घालून घेत आहे इथे. इथे आता दालचिनी, लवंग आणि मिरे पण भाजून झालेले आहे आणि कढईतून काढून घेतलेले आहेत मी. आता इथे कढईमध्ये मी चक्री फूल घालून घेत आहे. मिरच्या घेतलेल्या आहेत मी इथे भाजायसाठी. मिरच्या पण खमंग भाजून घ्यायच्या आहे. तीळ भाजत आहे. तीळ कोरडेच भाजायला टाकलेले आहे मी इथे. इथे आता खसखस घेतलेली आहे मी कढईमध्ये. ती पण छान खमंग भाजून घ्यायची आहे. इथे आता खसखस काढून घेतलेली आहे मी. जायफळ आणि वेलची घातलेली आहे. सोबतच मोठी वेलची पण घातलेली आहे. इथे मी मोठी वेलची, लहान वेलची आणि जायफळ घातलेलं होतं. त्याच्यामध्ये एक पळी तेल घातलेलं आहे आणि आता नागकेसर याच्यामध्ये घालत आहे. सोबतच सगळं साहित्य भाजून घ्यायचं आहे. वेलची भाजून झालेली आहे, जायफळी भाजून झालेली आहे, नागकेसर भाजून झालेलं आहे आणि मी काढून घेतलेलं आहे. इथे साधं जिरं घेतलेलं आहे, सोबतच शहाजिरं घेतलेलं आहे आणि भाजून घेते. दोन्ही जिरे माझे भाजून झालेले आहे आणि काढून घेते. इथे आता कढईमध्ये मी हळकुंड घातलेले आहेत आणि हळकुंड पण छान भाजून घ्यायचे आहे आणि याच्यासोबतच मी सुंठ पण घालून घेते. इथे आता हळकुंड भाजून झालेला आहे आणि मी काढून घेतलेला आहे. हळकुंड वेगळं बारीक करायचं आहे, त्याच्यानंतर मसाल्यामध्ये घालायचं आहे मसाला करताना. कारण हळकुंड असंच जर घातलं तर ते बारीक होत नाही. त्याच्याने मी इथे वेगळं काढलेलं आहे हळकुंड आणि सुंठ. इथे आता कढईमध्ये मी तमालपत्र घालून घेतलेलं आहे आणि एक पळी तेल घातलेलं होतं आणि तमालपत्राचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे, म्हणजे भाजताना सोपं होईल आणि भाजल्या जातात. नाहीतर मग मोठे मोठे पानं घातले मसाल्यामध्ये की भाजल्या जात नाही. आता इथे तमालपत्र पण माझं छान भाजून झालेलं आहे आणि मी काढून घेत आहे. आता हे सगळे भाजलेले मसाले गार करायचे आहे 10 ते 15 मिनिटं. त्याच्यानंतर मिक्सरवरती किंवा गिरणीवरती आपण बारीक करून आणायचा मसाला. हे सगळे मसाले मी एका भांड्यामध्ये करून घेते आणि मिक्स करून घेत आहे. थंड करून घेतले आधी, आता मिक्स करून घेत आहे. त्याच्यामध्ये सगळे मसाले मी घालून घेत आहे. त्याच्यामध्येच आता हिंग घालत आहे.
आता इथे सगळे मसाले मी एका मोठ्या भांड्यामध्ये घालून घेतलेले आहे आणि सगळे खालीवर करून मिक्स करून घेते, म्हणजे मसाला करताना सगळं साहित्य बारीक केल्या जातील सोबतच. याच्यामध्ये 1 चमचा मी इथे मीठ घालत आहे, याच्याने मसाला खराब होणार नाही. इथे जाडं मीठ पण आपण वापरू शकतो याच्यामध्ये. इथे सगळे मसाले मी छान बारीक करून घेतलेले आहे. बारीक करण्यासाठी भरपूर वेळ लागला, मिक्सरवरतीच बारीक केलेले आहेत आणि असा सुंदर मसाला हा इथे तयार झालेला आहे. हा इतका मसाला तयार झालेला आहे आणि रोज वापरण्यासाठी मी इथे छोट्या डब्यामध्ये काढून घेतलेला आहे. हा मसाला आपण बरणी कोरडी करून बरणीमध्ये साठवून ठेवायचा आहे किंवा हवाबंद डब्यामध्ये ठेवायचा आहे. त्याच्यामुळे हा चांगला राहतो आणि भरपूर दिवस टिकतो आणि सगळ्या भाज्यांमध्ये आपण याचा वापर करू शकतो. तर अशा पद्धतीने मसाला करून पहा घरच्या घरी आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना खूप धन्यवाद.